नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय जबरदस्त आणि सत्याचा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता ड्रायव्हरने सावलीचं नाव घेऊन सावलीने अमृताला ढकलल्याचे राजकुमारला सांगताच आता राजकुमार ड्रायव्हरचं तोंड पकडतो आणि म्हणतो की शक्यच नाही आहे, सावलीने अमृताला ढकललं हे होऊच शकत नाही. ड्रायव्हर म्हणतो की राजाभाऊ, अहो मी खरं सांगतोय. आणि राजकुमार म्हणतो की सावली एक वेळेस स्वतःचा जीव देईल पण ती कुणाचा जीव घेणार नाही, कळलं का? भैरवी म्हणते की अच्छा, म्हणजे राजकुमार अजूनही तुला विश्वास नाही आहे का? आणि राजकुमार म्हणतो की सावलीला अमृताची खरंच काळजी वाटते की या परिस्थितीतून अमृताला बाहेर काढायला पाहिजे म्हणून, कळलं का? आणि भैरवी म्हणते की ती सावलीला नाटक करते कारण तिनेच केलेलं हे पाप आहे म्हणून. भैरवी म्हणते की स्वतः केलेली चूक लपवण्यासाठी आणि पापावरती पडदा टाकण्यासाठी ही करते. राजकुमार, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? जयंती म्हणते की एक लॉजिक गोष्ट आहे. अहो राजकुमार सर, एवढं मोठा ॲक्सिडेंट झाला पण सावलीला कुठं खर्चटलं का? आणि म्हणूनच अमृताला ती मारायला निघाली, कळलं का? तर राजकुमार पुन्हा विचारात पडतो. आता भैरवी म्हणते बरोबर आहे, कारण सावलीच्या नशिबात संतती योग नाही आहे, म्हणून सावली तुमच्या घरात वारस येऊ नये आणि तिचं महत्त्व कमी होऊ नये म्हणून हे सगळं करते. राजकुमार, तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे? पुन्हा एकदा राजकुमार विचारात पडतो. आता राजकुमार म्हणतो की आत्ता जाऊन त्या सावलीला जाब विचारतो. आणि राजकुमार जाऊ लागताच भैरवी म्हणते राजकुमार थांब, असं त्या तडकाफडकी सावलीला जाब विचारून चालणार नाही आहे. आणि तू डायरेक्ट जाऊन त्या सावलीला जाब विचारला तर ती रडगाणं करेल, बाकी काही नाही आहे. राजकुमार, जर सत्य बाहेर आणायचं असेल तर त्याला आता एकच पर्याय आहे. आणि भैरवी म्हणते की सावलीच्या तोंडून आपण हा कबुली जबाब नोंदवून घ्यायचा, असे भैरवी राजकुमारला बोलते. आणि आता भैरवी म्हणते की सावली तुला बोलली अमृताला आपण नीट करू, व्यवस्थित करू, त्यावेळेस तू काय बोलला? राजकुमार म्हणतो मी तिला कोणतीही कमेंट केली नाही. तेव्हा आता भैरवी म्हणते की मी सांगते तसं तू केलं तर आपण सावलीच्या तोंडून कबुली जबाब नोंदवू शकतो. आता भैरवी म्हणते की तू एक काम करायचं, तू सावलीच्या पूर्ण बाजूने आहे आणि तू सावलीचं सगळं म्हणणं समजावून घेतोय असे तिला दाखवायचंय. आणि मग कशी ती सावली पटापटा बोलायला लागते बघ. तर राजकुमार पुन्हा त्या ड्रायव्हरकडे बघत म्हणतो की धिन्या, हे बघ, यातील एक जरी शब्द खोटा निघाला तर लंगड्याचा पांगळा करील आणि रिक्षा तर सोडून दे पण तुला हातगाडीसुद्धा चालवता येणार नाही. ड्रायव्हर आता जाम घाबरून खाली बघतो. आणि त्यानंतर आता लगेच भैरवी समोरच सावलीला फोन करून राजकुमार सावलीला राम मंदिर आहे तिथे बोलावतो. आणि रिक्षातून सावली आता राम मंदिराजवळ येते. आणि सावली तिथे येताच राजकुमारला भेटते आणि म्हणते की राजकुमार सर, तुम्ही मला अचानक इथे बोलावलं, आपण घरीसुद्धा बोलू शकत होतो. राजकुमार म्हणतो की घरी बोलणं खूप रिस्की होतं, आई आणि बाबांसमोर सारंगसमोर मला हे बोलणं खूप रिस्की वाटलं. आणि आता सावली म्हणते घरात जे काहीच का चालू आहे ना ते बघून माझं काही डोकंच चालत नाहीये. आता सावली म्हणते की राजकुमार सर, जेव्हा मी घरून निघाली तेव्हा आपल्या घरी एक मालिशवाली बाई आली होती. आणि आता राजकुमार म्हणतो की मालिशवाली बाई? सावली म्हणते हो, त्या बावलीसाठी आली होती, वहिनींनी तिला बोलावलं होतं. आणि सावली म्हणते की वहिनी त्या बावलीला जिवंत बाळ समजायला लागल्या. सावली म्हणते की परवा मी त्या बावलीच्या जागी दुसरी बावली ठेवली, ते सगळं झाल्यानंतर त्यांना कळलं की ही ती बावली नाहीये. आणि डोक्याला हात लावत सावली म्हणते राजकुमार सर, मला आता भीती वाटते. सावली म्हणते तुम्ही समजून घ्या, आज वहिनींनी मालिशवाल्या बाईला बोलवलं, उद्या ते बारसंसुद्धा करायला लावतील. राजकुमार म्हणतो की तिला यातून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करतोय, कुठल्या डॉक्टरकडे जाऊ, काय करू तेच मला काही कळत नाहीये. आणि राजकुमार म्हणतो की तू सांगेल ते करायला मी तयार आहे. सावली, कुठले उपवास करायचे, कुठले तापास करायचे, कुठल्या बाबाकडे जायचं, कुठल्या देवाकडे जायचं, सगळं मी करीन. आणि सावली म्हणते काही जरी झालं तरी वहिनीला या खोट्या विश्वातून बाहेर काढावंच लागेल. आणि सावली म्हणते लवकरात लवकर जर हे केलं नाही तर वहिनी जास्त दिवस जगू शकणार नाही. आणि आता राजकुमार म्हणतो की सावली तू सांगेल ते मी करीन, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि राजकुमार म्हणतो तू जे काही करशील ते अमृताच्या भल्यासाठी करशील, मला माहिती आहे, कारण तिची काळजी घेताना मी स्वतः बघितलं, असे राजकुमार बोलतो. आता सावली म्हणते की हे सगळं आईंना आवडणार नाही. तर आता राजकुमार म्हणतो की आईचा सगळा राग द्वेष मी सहन करीन सावली. हात जोडतच आता राजकुमार म्हणतो की सावली, पूर्वी मी तुझ्यासोबत जे काही वागलो त्यासाठी मला माफ कर आणि फक्त माझ्या अमृताला यातून बाहेर काढ. आणि राजकुमारचा हात पकडत आता सावली म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका, वहिनीला मी यातून लवकरात लवकर बाहेर काढीन. आणि इकडे आता सावली तेथून निघून जाताच रागाने राजकुमार आता भैरवी जयंती समोर येतो आणि त्यांना मोठ्या आवाजात म्हणतो की सावलीला मी भेटलो आणि सावली काय म्हणाली माहिती आहे का, अमृताला या खोट्या जगातून लवकर बाहेर काढायला हवं आणि त्यासाठी ती जीवापेक्षा जास्त प्रयत्न करणार आहे.
आणि जर आता काही केलं नाही तर अमृता वहिनीला आणि आपल्या सगळ्यांना पुढे खूप त्रास होईल असे ती बोलली, कळलं का? आणि राजकुमार म्हणतो की भैरवी, सावलीला अमृताविषयी खूप काळजी वाटते, कळलं का? भैरवी म्हणते की तुला कळलंय का राजकुमार, आता सावली घरी जाईल, गोड गोड बोलल त्या तिलोत्तमासोबत, सारंगसोबत आणि त्यांना आपल्या बाजूने वळून घेईल. आणि त्यांना जर आपल्या बाजूने वळवले तर प्रत्यक्षात काय झालं हे कुणालाच कळणार नाही, हे आता सावली दाखवण्याचा प्रयत्न करील बघ, असे आता भैरवी राजकुमारला बोलते. आता सावली घरी येते तर पटकन आता सारंग सावलीला म्हणतो की सावली, अगं तू आईला काही बोललीस का? आई खूप चिडचिड करत होती. सावली म्हणते नाही, मी असं काहीच बोलले नाही की आईला राग येईल म्हणून. आणि तेवढ्यात अमृता तिथे येते आणि म्हणते की सावली, बघितलं का आज बाळाला किती छान झोप लागली, मालिश केली ना तिची. तर आता सावली म्हणते की मालिशवाली बाई तुम्हाला कशी वाटली? तर अमृता म्हणते एकदम छान. सावली म्हणते की तुम्ही बाळाला काय म्हणता? तर हसतच अमृता म्हणते की छकुली. आणि सावली म्हणते की तुम्ही काही नाव ठेवलं नाही आहे का? तर आता अमृता आठवतच म्हणते सावली, अगं तर तुझं तर बरोबरच आहे. आणि अमृता म्हणते की छकुली, अगं सावली काकू काय म्हणते ऐकलं का? आता तुझं बारसं करावं लागेल. आणि अमृता म्हणते की सावली, लवकरच तू शेजारच्या बायकांना सांगून टाक, आपल्याला छकुलीचं बारसं करून तिचं नाव ठेवायचं आणि मला छकुलीचे कपडेसुद्धा बदलावे लागतील. आणि लगेच आता सारंग म्हणतो की सावली, अगं हे तू काय बोललीस? तर सावली म्हणते मी काय बोलले, मी फक्त बाळाच्या नावाचा विषय काढला आणि त्यांनी मग लगेच बारशाचा विषय काढला. तर सारंग म्हणतो तू जर असं बोलली नसती सावली तर अमृता वहिनीने बारशाचा विषय काढलाच नसता ना. सावली म्हणते आता तर मला काहीच कळत नाही, मी जर त्यांना सत्य सांगायला गेले तरी तुम्हाला आवडत नाही आणि मी जर त्यांच्या नाटकातसुद्धा सामील झाले तरी तुम्हाला आवडत नाही. आणि सावली म्हणते मी काय करावं? तर सारंग म्हणतो सावली तू काहीच करू नकोस. आणि सारंग म्हणतो आता मला सुद्धा वाटायला लागलं तू जास्त रिॲक्ट करते बरं का सावली. आणि सावली म्हणते की ठीक आहे, जेव्हा तुम्हाला कळलं होतं की हा ताराचा आवाज नसून माझा आवाज आहे तरीसुद्धा हे असंच चालू ठेवायला पाहिजे असं तुम्हाला वाटलं होतं का? सावली म्हणते नाही ना, मग माझ्या डोळ्यासमोर हे सगळं चुकीचं घडतंय तेव्हा मी तरी हे सगळं ऐकून गप्प बसू का? सारंग म्हणतो हे बघ, तू आता काही करू नकोस, आई जे करते ना ते अगदी बरोबर करते. आणि आता सावली म्हणते की जर आपण वहिनीला सत्य सांगितलं नाही तर वहिनी यातून लवकर बाहेर येणार नाही आणि दुसरी बाजू आहे तिलोत्तमा मॅडमची, त्या हे स्वीकारायला तयार नाही. तर तुम्हाला आता दोन्हीपैकी एक बाजू निवडावी लागेल सारंग सर, आणि दोन्ही दगडांवर तुम्हाला पाय ठेवून चालणार नाही असे म्हणत सावली तिथून निघून जाते. आणि इकडे आता चंद्रकांतराव, राजकुमार, तिलोत्तमा, सारंग सगळेजण बसलेले असताना अमृताने आता बारशाचा विषय काढला. हे सत्य तिलोत्तमाला कळताच आता तिलोत्तमा म्हणते कसं करायचं बारसं? तिलोत्तमा म्हणते की अमृताचं म्हणणं आहे उद्याच्या उद्या बारसं करायचं, कसं करायचं? आणि चंद्रकांतराव म्हणतात की अमृताचा जर हट्टीपणा असा वाढतच राहिला तर आपण सगळे गोत्यात येऊ. तिलोत्तमा म्हणते की राजकुमार तू तिला समजावशील का? बाळाला 12 दिवस झाल्याशिवाय किंवा 1.25 महिना झाल्याशिवाय आपण त्याचं नाव ठेवू शकत नाही म्हणून. राजकुमार म्हणतो मी जर अमृताला काही जरी सांगितलं तर ती माझं काहीच ऐकत नाही, तेव्हा मी तरी काय सांगू? आणि तेवढ्यात आता सावली आणि बबलू पिशव्या घेऊन तिथे येतात. तर तिलोत्तमा म्हणते काय गं, कसलं सामान आहे एवढं? तेव्हा आता सावली म्हणते की बारशाचं सामान आहे, वहिनीने सामान मागितलं, उद्या बारसं आहे ना बाळाचं. आता तिलोत्तमाला तर धक्काच बसतो. आणि सावली म्हणते की त्यामुळे मी आणि बबलू दादा मार्केटला गेलेलो सामान आणायला. तर सारंग म्हणतो सावली अगं काय करतेस तू? हे अमृता वहिनीने बारशाचा विषय काढला आणि तू तयारीला पण लागलीस. आणि सारंग म्हणतो जरा तर विचार कर. सावली म्हणते की वहिनीने सांगितलं मला तयारीला करायला. सावली म्हणते की तरीसुद्धा त्या मागे लागल्या, मग आपण त्यांना कसं टाळणार होतो? आता ते ऐकून राजकुमार तेथून निघून जातो. तर तिलोत्तमा म्हणते की तुझं काय चाललंय ना ते मला कळतंय, आम्हाला त्रास द्यायला मुद्दाम तू हे सगळं करतेस ना सावली. तिलोत्तमा म्हणते की तुला स्वतःचं खरं करायचं आणि आम्हाला अडचणीत आणायचं ना. सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम तुम्ही गैरसमज करून घेताय. सावली म्हणते की या सगळ्यांना मी सुरुवातीपासून विरोध करत होते. सावली म्हणते हे बारसं म्हणजे खूप मोठं संकट आहे पण तुम्ही कुणीच माझं ऐकलं नाही असे सावली बोलते. आणि सावली म्हणते की तुम्हीच सांगा या सगळ्यांपासून अमृता वहिनीला कसं थांबवायचं? तिलोत्तमा म्हणते मी सांगते बबलू, आत्ताच्या आत्ता हे सामान सगळं देऊन टाकायचं. तिलोत्तमा म्हणते बारसं होणार नाही. तर आता अमृता तिथे येत म्हणते कोण म्हणतं बारसं होणार नाही? आणि अमृता म्हणते माझ्या छकुलीला उद्या खरं नाव मिळणार आहे. अमृता म्हणते की तुम्हाला माहिती का मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना निमंत्रण दिलंय, आता सगळ्यांना धक्का बसतो. आता तिलोत्तमा सावलीला बेडरूममध्ये बोलावत म्हणते की अमृता तर वेडी आहे पण तू हुशार आहेस ना, तू तिला समजवायचं. सावली म्हणते मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नाही आहेत. आणि सावली म्हणते की सारंग सर सुद्धा तिथेच होते, तुम्ही त्यांना विचारा ना.
आणि लगेच आता सारंग म्हणतो की अगं पण तिने जरी हट्ट धरलेला असताना तू तिला का प्रोत्साहन दिलंस. आणि सारंग म्हणतो की तू लगेच बारशाच्या तयारीला कसं लागली सावली. तर तिलोत्तमा म्हणते एक्झॅक्टली. तिलोत्तमा म्हणते की मी सुद्धा ते म्हणते. आणि तिलोत्तमा म्हणते की सावली तुला मी एक सांगू का, तुझ्या या आगाऊपणामुळे आपल्या घराचं खूप नुकसानच होतं. आणि तिलोत्तमा म्हणते की उद्या जर बारशासाठी खरोखर लोक आली तर त्यांना काय सांगायचं सावली. सावली म्हणते की माझा तरी यामध्ये काय दोष, वहिनीच्या हट्टापुढे माझं काहीच चालत नाही. आणि सावली म्हणते की हे जे काही चाललंय ते मलासुद्धा नाही आवडत. सावली म्हणते की तुम्हीच त्याची समजूत काढा. तिलोत्तमा म्हणते मी कशाला काढू, बारशाचं हे जे नाटक तू चालू केलं ना तेव्हा तूच आता तिची समजूत काढ. सावली म्हणते मी, तर तिलोत्तमा म्हणते हो. आणि तिलोत्तमा म्हणते की अमृताने ज्या बायकांना फोन करून बोलावलंय ना त्या बायकांना परत फोन करून बारसं रद्द झालंय असे सांगायला हवं. तिलोत्तमा म्हणते की जर त्या बायका आल्या तर काय होईल सांगता येत नाही. आणि लगेच आता तिलोत्तमा तिथून निघून जाता सावली म्हणते की मी हे अगोदरच थांबवण्याचा प्रयत्न करत होते सारंग सर, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि आता माझ्यावरती आरोप होत आहेत तरीसुद्धा मीच सहन करायचं. आता सारंगलाही धक्का बसतो. सावलीची ती वागणे बघून आता सारंगसुद्धा आता विचारात पडतो. आणि आतासुद्धा मी वहिनींसमोर जे काही वहिनीचा हट्ट पुरवायला लागले तरीसुद्धा मलाच तुम्ही दोषी समजावता. सावली म्हणते की काही जरी झालं तरी वाईट मीच ना. तर सारंग म्हणतो तू जर हा हट्ट सोडला असताना. सारंग म्हणतो की तर विषय एवढा वाढला नसताच सावली. आणि सावली म्हणते की सारंग सर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, प्रत्येक गोष्टी तुम्ही मला बदलायला लावता आणि माझी समजूत काढून मलाच गप्प राहायला सांगता. आणि सावली म्हणते की जेवढ्या उत्सुकतेने तुम्ही मला समजून सांगता तेवढ्याच उत्सुकतेने तुम्ही तुमच्या आईला सुद्धा समजून सांगा. तर सारंगला धक्का बसतो आणि रागाने सावली तेथून निघून जाते. तर सारंग आता डचकतच सावलीकडे बघतो. आता इकडे सावलीने बारशाची तयारी करता क्षणी सावलीने आता तिलोत्तमाचं सारंगचं कुणाचंही ऐकलेलं नसतं आणि हीच गोष्ट राजकुमारला खटकते. आणि अमृताच्या बाळाचं बारसं करण्यासाठी सावली आता पुढे आली. आणि हे सत्य आता राजकुमार समोर येताच आता राजकुमार भैरवीला फोन करतो. आणि खरोखर आता च्या अपघातापाठीमागे सावलीचा हात असल्याची राजकुमारचा गैरसमज होऊन राजकुमार आता भैरवीला म्हणतो की काही जरी झालं तरी त्या सावलीचा खोटारडा चेहरा नाही सगळ्यांच्या समोर टाराटार फाडला तर नाव राजकुमार लावणार नाही. आणि त्याच वेळेस आता इकडे भैरवी खुश होते. इकडे आता सावलीने अमृताचं बारशाची सगळी तयारी करता क्षणी तिलोत्तमाला राग येतो आणि तिलोत्तमा सावलीचा हात धरत सावलीला समोर आणत म्हणते की तुला एकदा सांगितलं होतं ना अमृताच्या बाळाचं बारसं करायचं नाही म्हणून. आणि तिलोत्तमा आता सावलीला खूप बोलते. तर बेडरूममध्ये येऊन रडतच सावली आता जगन्नाथला फोन करते आणि जगन्नाथला घडलेली सगळी हकीकत सांगते. आणि सारंग सरांनी सुद्धा आईची बाजू घेतली हे सत्य ज्यावेळेस आता जगन्नाथ सावली सांगते त्यावेळेस सावलीकडे बघत आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ सावली, आईच्या डोळ्यातील पाणी पुसत असताना बायकोच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही असं कधी होत नाहीये. आणि प्रत्येक नात्याची गणितं वेगळी असतात सावली, हे आता जगन्नाथ सावलीला सांगतो. आणि सारंग जरी त्याने आईची बाजू घेतली तरी तुझ्या डोळ्यातलं पाणी त्याला नक्कीच कळलंय. आता जगन्नाथ आता सावलीला सांगताच आता शेवटच्या क्षणी सारंग सावलीच्या बाजूने होऊन सावली आता अमृताला त्या धक्क्यातून कशी बाहेर काढते आणि राजकुमार समोर पुन्हा कसा सावलीचा खरा चेहरा येतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.